आता श्रीमंत लोकांना रिस्क घेण्याची भीती वाटत नाही. आता ही रिस्क म्हणजे काय लेव्हलची रिस्क असते आणि सामान्यांना भीती का वाटते? रिस्क घ्यायची भीती वाटण्यापेक्षा ते काय करतात, रिस्कला ॲनलाईज करतात. ओके. जसं मी बिझनेस करायचा आहे कुठल्याही व्यक्तीला, तो मराठी असू दे, श्रीमंत असू दे, गुजराती असू दे, मारवाडी असू दे. तर ते पहिले ॲनलाईज करतात, की बाबा मी आता समजा फॉर एक्झाम्पल 12% लोनची रिस्क घेतली आहे. हं. तर मला मार्केटमध्ये 24% बिझनेस करून मिळू शकतात का? मग ते 24% मिळत असतील मला, तर मी 12%चं लोन आहे त्याची रिस्क घेऊ शकतो. ओके. पण त्याला त्या धंद्यामध्ये त्याला असं वाटायला पाहिजे, की हां, मी ह्याच्यातनं 24% कमवू शकतो म्हणून. आणि 24% मी कमवत राहिलो आणि मी जे लोन घेतलंय, तर ते लोन फेडायला मला किती वर्ष लागतील? म्हणजे माझा ब्रेक इव्हन कधी येईल? तर साधारणपणे 1000 दिवसामध्ये चांगल्या बिझनेसमनला त्यांचा ब्रेक इव्हन येतो किंवा गुंतवणूकदारांना त्यांचा 1000 दिवसामध्ये ब्रेक इव्हन दिसून येतो. सो तुम्ही काय रिस्क घेताय? की म्हणजे फॉर एन एक्झाम्पल की तुम्ही गच्चीवर बसलाय 4 मित्र, तिसऱ्या तिसऱ्या 3 माळ्याची गच्ची आहे आणि त्याच्यावर बसलाय आणि एक मित्र तुम्हाला प्रवृत्त करतोय, की "तू इथून खाली उडी मार." आणि तो एकदम इमोशनमध्ये येऊन त्याने उडी मारली, तर रिस्क योग्य नाहीये. पण एक मित्र आहे, तो ट्रेनिंग घेतोय पॅराशूट कसं काही ऑपरेट करायचं आणि त्याला माहिती आहे, की एरोप्लेनमधनं मी पॅराशूट व्यवस्थित पूर्ण अभ्यास केल्यावर त्या पॅराशूट घेऊन उडी मारली, तर मी सेफ लँडिंग करेन. सो ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क झाली. म्हणजे ती प्रॉपर त्यात रिस्क नाही काय आहे. पण त्याने त्या रिस्कला काय केलं, रेग्युलेट केलं.